सर्व आता म्हणतात का आपल्या मराठी इंडस्ट्री का करत नाही, छान करत नाही. असं नाही, मराठी इंडस्ट्रीमध्ये भरपूर स्क्रिप्ट आहे. फक्त एक ऍपल वरती 5.5 महिने आणि 2 टेबल स्पून ऑफ कोकोनट ऑयल सस्टेन केलं मी. फिल्म बनाने का जरिया वो एक डॉगी था, मेरा बेटा. अगर मैं हूँ यहाँ पे आज तो आई एम जस्ट बिकॉज ऑफ हिम. मैं इस मन से अगर से आगे जा पाऊँ तो मैं जानवरों के लिए कुछ करना चाहूंगा जो बेजुबान है, जो बोल नहीं सकते. प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असते आणि मी स्वप्न ते जगली आहे आज. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. माझी प्रार्थना हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतोय 9 मे पासून चित्रपटगृहात. आणि या निमित्ताने या चित्रपटात जी आगळी वेगळी स्टोरी जे घेऊन आले ती अशी एक जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात? मी बरी आहे, आम्ही सगळं मस्त आहे. तुम्ही कशा आहात? एकदम मस्त सर. तुम्ही कसे आहात? एकदम मस्त. तुम्ही कसं आहे? एकदम छान. पण काय सांगणार, एक आगळी वेगळी प्रेम कहाणी तुम्ही सगळ्यांसोबत घेऊन आलाय, सगळ्या प्रेक्षकांसमोर घेऊन आलाय. जेव्हा ही स्टोरी आपण प्रेक्षकांसमोर घेऊन जाणार आहोत त्याच्या मागचा पहिला थॉट काय होता? थॉट, पॅशन. आपल्या आईला कसं प्रेम करतात तसं मी माझ्या सिनेमाला प्रेम करतो. आणि मला ऍज अ डिरेक्टर यायचं होतं पुढे आणि असं छान कॉन्टेंट घेऊन यायचं होतं. आणि सर्व आता म्हणतात का आपल्या मराठी इंडस्ट्री का करत नाही, छान करत नाही. असं नाही, मराठी इंडस्ट्रीमध्ये भरपूर स्क्रिप्ट आहे. कागजस्पर्श, नटसम्राट, श्वास है ना, व्हेंटिलेटर, खूप छान छान फिल्म आहे. पण मला असं वाटतं सिक्वेन्स अजून वाढवायला पाहिजे. आणि मला मराठी कल्चरपेक्षा जास्त दुसरा कल्चर मला कळत नाही. बिईंग ए साऊथ इंडियन मला जास्त कल्चर मराठीचा माहिती आहे. आणि मला असं वाटतं माझ्या एक्सपर्टी अनुसार मी मराठी हे फिल्म केला. माझी प्रार्थना. ती पण खूप छान टीजर आहे, त्याचा खूप छान ट्रेलर आहे. पण एक प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं की आपण डेब्यू करावं आणि ते लीड म्हणून करावं. आज ते पूर्ण झालंय. काय वाटतंय जेव्हा आपल्याला तू स्वतः मोठ्या पडद्यावर तुला बघितलं, काय वाटतं? जसं तुम्ही सांगितलं ते प्रत्येक मुलीचे एक स्वप्न असते आणि मी स्वप्न ते जगली आहे आज सरांमुळे. एंड मैं इतना ही बोलना चाहूँगी कि मैं बहुत ज़्यादा एक्साइटेड हूँ. और थोड़ी फार ती धक पण आहे, नर्वसनेस पण आहे क्योंकि डेब्यू फिल्म है. बट आई होप लोगों को मेरा काम पसंद आएगा, फिल्म पसंद आएगा. एंड आई रियली होप 9th मे को आप माझी प्रार्थना थिएटर्स में जाके देखिए. आई एम श्योर इट विल बी अ वंडरफुल एक्सपिरियन्स फॉर यू. मला एक्सटेन्शन द्यायचं आहे. प्लीज तुम्ही ॲज अन ऑडियन्स जाऊन बघा. तुमच्या लाईफमध्ये तुम्ही एवढा छान, एवढा स्ट्रॉंग इमोशनल लव्ह स्टोरी नाही बघितलं असेल. त्यासाठी खूप प्रयत्न केला मी, ब्लड अँड सोल केलाय, जेन्युन अटेम्प्ट केलाय आपल्या मराठी इंडस्ट्रीला पुढे घेऊन जायला. आणि तुमचा, माझा प्रेक्षकांचा मला सपोर्ट पाहिजे, तुमचा मीडियाचा सपोर्ट पाहिजे. नक्कीच मिळणार आहे सर. पण आम्ही जसं बघितलं की तुम्ही 53 kg वजन कमी केलंय आणि परत किती वाढवलेलं, 120 काहीतरी वजन. टोटल 53 किलोचं ट्रान्सफॉर्मेशन होता. मी बेसिकली 74 किलोचा होता. आणि मला कळलं का मला हे रोल करायचा, तेव्हापासून मी वजन कमी करायला चालू झालं. आणि मी 49 किलोपर्यंत आलो मी. आणि त्यानंतर परत कॅरेक्टर करायला, वाढवायला मी 102 किलोपर्यंत गेला. टोटल 53 किलो ऑफ बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. आणि फक्त एक ऍपल वरती 5.5 महिने आणि 2 टेबल स्पून ऑफ कोकोनट ऑयल सस्टेन केलं मी. खरंच खूप कठीण आहे. पण सरांसोबत ॲज अ डायरेक्टर काम केलं, ॲज अ को आर्टिस्ट काम केलं. सर कोणत्या झोनमध्ये चांगले आहेत? कारण डायरेक्टर असल्यावर सेटवर एक वेगळंच वातावरण असतं, पण त्यांच्यासोबत काम करणं एक वेगळाच एक्सपिरियन्स होता. काय सांगशील की कसं होतं? He played a lot of characters in my life. Being a guru, being a mentor, being a co-actor, being a director. सबसे ज़्यादा मेरा फेवरेट अगर सर का कोई रोल है तो वो गुरु का है. एंड क्योंकि सर ने ये अपॉर्चुनिटी दिया उसके लिए एक मेंटोर की तरह. एंड आई ऑलवेज से कि आई एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दिस. या स्टेज, या मुमेंट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. जसं की मी तुला सांगितलं होतं. आणि मी तेच होप करते की तुम्हाला ते सगळं आवडेल. नक्कीच आवडेल. पण सर, पण तुम्ही जसं म्हणालात की तुम्ही ही लॉकडाऊन मध्ये असताना स्टोरी लिहिलेली, कशी सुचली ही स्टोरी? एक खूप लांब स्टोरी आहे, ऐकायला टाइम आहे का तुझ्याकडे? बेसिकली ना हे सुरू झालं, माझा दारासमोर एक कुत्रा बसलेला आणि तो ना वयस्कर होता, कॅटरॅक्ट पण होतं त्याला. आणि तो माझा दारासमोर येऊन बसला. आणि पहिल्यांदा मी नवीन आला होता तिथे. आणि त्याला बघून ना मी खूप जास्त हे झालं, इमोशनल झाला. मी माझ्या टीमला सांगितलं की थोडासा जेवण दे त्याला. आणि त्याला जेवण घातलं. आणि तो रात्रीपर्यंत बसलेला तिथे. आणि मी कनेक्ट झालो. आणि रोज माझं काम सोडून मी बघायचं का माझ्या असिस्टंटनी त्याला जेवायला घातलंय का नाही. रोज असं करत करत मग मी 3 महिन्यासाठी बाहेर गेला शूटिंगचा.
आणि तेव्हा मला माझा असिस्टंटनी फोन केला की ते मॅनेजमेंट वरून फोन आलाय, ते कुत्राला बाहेर हाकलायचं आहे. आणि मी खूप जास्त भावूक झाला. मी सांगितलं काय पण कर, पण त्याला तू जाऊन जेवण घाल. आणि तो ना कुत्रा वयस्कर होता, चालायला पण त्याला जमायचं नाही. तो ना इथून तिथून पळून 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 कसं तरी तो वरतीपर्यंत यायचा आणि मॅनेजमेंट त्यांना मारायचा. ते मॅनेजमेंटला काय नाही पाहिजे, त्यांना हे जाणवर ना, त्यांचा काय फिलिंगच नाही त्यांना. मला खूप जास्त मी हेवी झालं. आणि 3 महिन्यानंतर जेव्हा मी परत आलो ना, शोधत शोधत आलो त्याला, आणि तो मला दिसला मॉलचा बाहेर वाट पाहत होता माझा. काय खाल्ला नव्हता तो. आणि तो तुम्ही बघितलं असेल टीजर, ते टीजर मध्ये मी कसा होता ट्रेलर मध्ये हार्ड झालेला, तसं तो हार्ड झालेला कम्प्लिटली. आणि तो मला बघत होता. मी ना असा हात फेरला त्याच्यावरती आणि तो मला बघून ना, मी अक्षरशः रडलो तिथे. आणि मी ॲम्ब्युलन्सला फोन केला. मी सांगितलं की लवकर ये, आणि डॉगला घेऊन गेला, इंजेक्शन दिला त्याला, आणि मग ते शेल्टरला ठेवला. पण नाही, तो गेला. आणि मला ना तेव्हा हे एकच कळला, आपण ना खूप स्वार्थी आहे रे माणसाने, आपण खूप स्वार्थी आहे. हमें पढ़तात ना, हम लोग उसके पीछे भागते हैं जो हमारा है ही नहीं. हमको मटेरियल चीज चाहिए. जानवरों को कौन देखेगा, वो भी इसी पृथ्वी का है ना. ये उनकी जगह है, उनकी जगह को हटाकर हम लोग यहाँ पे आए और उनका जगह कैप्चर कर लिया. वो कहाँ जाएगा? मतलब टफ जिंदगी है उनका. See, I'm standing in front of you, in front of medias, having limelight on me. I'm enjoying my day. भूख लगा तो पैसे दिए, खा लिए. जानवर क्या करेगा? So I feel like मेरा मंच पे आने का, फिल्म बनाने का जरिया वो एक डॉगी था, मेरा बेटा. अगर मैं हूँ यहाँ पे आज, तो I'm just because of him. और मुझे ऐसा लगता है कि मैं इस मंच से अगर से आगे जा पाऊँ, तो मैं जानवरों के लिए कुछ करना चाहूंगा जो बेजुबान है, जो बोल नहीं सकते. नहीं, we have to look into it यार. हम लोग कितना स्वार्थी बनेंगे यार, तभी अपना दुनिया एक स्वर्ग बनेगा. नक्कीच बनतील सर. आणि खरंच सगळ्यांनी प्राण्यांना मदत केली पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. पण सर मला हे विचारायला आवडेल, दिग्दर्शक, अभिनेता, हे सगळे लेखक, ह्या सगळ्या म्हणजे आपण टप्प्यांवर काम करत असताना कोण सगळ्यात खुश होतं? एक लेखक म्हणून खुश आहात, अभिनेता म्हणून खुश आहात, की दिग्दर्शक? ऑर्गनायझर म्हणून. मला वन हँड मध्ये मला डिरेक्ट करायचं होतं, वन हँड मध्ये मला लिहायचं होतं, वन हँड मध्ये मला ऍक्ट पण करायचं होतं. आणि जेव्हा तुम्ही वजन कमी करतात ना, तेव्हा तुम्ही हॅल्युसिनेशन मध्ये जातात. तुम्हाला वेगवेगळे काय काय दिसतात. आणि मी माझा स्वतःचा आय यूज टू चीव माय ओन फिंगर बिकॉज आय यूज टू फील व्हेरी हंग्री. आणि त्या झोन मध्ये फिल्म डायरेक्ट केला मी. आणि जस्ट बिकॉज माझा विठ्ठल माझा बरोबर आहे, माझा हात आहे. थँक्यू. हेच पण मला तुला विचारायला आवडेल, घरच्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या जेव्हा त्यांनी हा टीजर आणि ट्रेलर पाहिला? घरच्यांच्या, फॅमिलीच्या काय रिएक्शन? वो अभी भी यहीं पे है. एंड वो उन्होंने तो एक्चुअली बिलीव ही नहीं किया था कि मैं ऐसे कुछ कर पाऊंगी. व्हेन आई गॉट टू नो अबाउट दिस, व्हेन सर वाज लुकिंग फॉर, व्हेन सर वाज कास्टिंग, तो मैंने घर पे बताया. And they were like, अरे तू तो नहीं, तू तो नहीं. But I said कि let me try, and I went there. उसके बाद मैंने घर पे बताया कि I am really been casted. तो उन्होंने कभी सपने में भी नहीं सोचा था कि ऐसा कुछ मेरे साथ होगा, या मैंने भी नहीं सोचा. ऑडिशन घेतलेलं तिचा, माझी स्टुडंट आहे ती. ऑडिशन घेतलेलं मी, आणि काय भयंकर ऍक्टिंग केलेलं माहिती आहे. रिजेक्ट, डायरेक्ट रिजेक्ट. त्यानंतर परत दिला तिला, आणि खूप टाइम लागला. ती परत आली आणि परत रिजेक्ट. म्हणाल तुमची फॅमिली US ला आहे आणि आज इथे नाहीये, पण त्यांनी टीजर तर पाहिला असेल, तेव्हा काय रिएक्शन? माझा आईने बघितलेला फिल्म आणि खूप खूप जास्त हेवी झाला. अक्षरशः रडायला चालू केली. आणि एक प्रत्येक सीन मध्ये मला ना लिटरली पॉज करून ना, माझी आईने फिल्म बघितलं आहे, घरी दाखवलेलं आहे. DI करताना ते प्रोसेस होता ते दाखवलं आहे. मग प्रत्येक सीन मध्ये मला पॉज करावा लागला. आणि मी असं करायचं, आई रडू नको. पण फायनल फिल्म मध्ये बघायला आई नाही फॉरेन मध्ये, बट तिचा लव्ह आणि ब्लेसिंग माझं बरोबर आहे.
असणार आहे सर, पण आता या फिल्मची स्टारकास्ट खूप छान आहे आणि उपेंद्र लिमये सर आहे. त्यांनी सांगितलं तुमच्याशी जुनी मैत्री आहे, तुमच्या मैत्रीबद्दल काय सांगाल? आणि तुम्ही जेव्हा त्यांना स्क्रिप्ट ऐकवली त्यांनी तेव्हाच तारीफ तुमची केलेली, तर तुमची एकंदरीत फ्रेंडशिप कशी? ही इज जस्ट लाईक अ ब्रदर फॉर मी. फोन करतो तो आणि डायरेक्ट बोलतो हाय ब्रदर हाऊ आर यू. सो ही इज लाईक अ ब्रदर फॉर मी. आणि फ्युचरमध्ये मला भरपूर काम करायचं त्यांचं बरोबर आणि अप्रतिम करायचं मला. या फिल्म नंतर मी आता स्पॉइलर देणार नाही, पण काहीतरी चाललंय. आय एम पुटिंग समथिंग इन माय माइंड. मराठीत आणखी काहीतरी दमदार घेऊन येणार, इंटरनॅशनल लेवलला घेऊन येणार आहे. माझा सेकंड फिल्म इंटरनॅशनल लेवलला जाणार आहे आणि त्यासाठी माझं प्रेक्षक आणि तुमचा मीडिया सर्वांचा मला सपोर्ट पाहिजे. प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल आता? कारण माझी प्रार्थना हा चित्रपट लवकरच त्यांच्या समोर येतो. या नावामागची कथाच या चित्रपटात आहे. प्रेक्षकांना काय सांगाल? सर, ही एक अकल्पनीय प्रेम कथा आहे आणि ते आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहोत 9 मेला. तर तुम्ही प्लीज बघा. And I promise that it will be a beautiful experience because it has been a beautiful experience for us and we want you guys to also feel that. Sir, I would like to add an extension की तुम्ही फक्त हे फिल्म जाऊन बघा. हे फिल्म बघितलं तर तुम्हाला लाईफ मध्ये असं तुम्ही फिल्म बघितलं नसेल. एवढा हार्डवर्क केलाय, डेडिकेशन, पॅशन, ब्लड आणि सोल एक केलाय. प्लीज जाऊन बघा. माझी प्रार्थना अकल्पनिक प्रेम कथा 9 मेला तुमचा जवळचा चित्रपट राहा. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट आणि जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.